आज लातूर महानगरपालिकाच्या निमित्तानं काँग्रेसने वंचितनं मुसंडी मारलेली आहे. मुसंडीच नव्हे तर सत्ता प्रस्थापित केलेली आहे. काय सांगाल कशा पद्धतीने जनताला ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली होती. मी सुरुवातीच्याच माझ्या भाषणात सांगितलं होतं की पैसा जिंकत नसतो, नीतिमत्ता जिंकते. आणि या लोकांनी लातूरचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा निलंग्याची निवडणूक असते तेव्हा ही निलंग्याची निवडणूक असते, पण लातूरमध्ये जाऊन यांचा प्रचार चुकीचा ठरला. कारण जेव्हा सत्तेचा माज येतो, सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा असे प्रकार घडतात. आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती झाली आणि निश्चित त्याचा फायदा या सत्ता एकतर्फी येण्यामध्ये फायदा झाला काँग्रेसला. आणि वंचित बहुजन आघाडी जोरदार या ज्या 5 जागा आलेल्या होत्या त्यामधल्या 4 जागा निवडून आलेल्या आहेत. आणि निश्चितच आपण याच्यातून बघू शकता की वंचितचा स्ट्राईक रेट हा सगळ्यांपेक्षा जास्त आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या अनुषंगानं प्रथमच जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला ज्यावेळेस नेमणूक करण्यात आलं तेव्हापासून हा पहिला यश प्राप्त झालेला आहे. काय सांगाल जिल्हाध्यक्ष? आपण जेव्हा काम हे निस्वार्थीपणे करतो आणि पक्ष वाढण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देतो, ते कुठलंही काम असो, तर तेव्हा असं हे यश म्हणजे यशाचा मार्ग आपल्याला मिळतो. आणि सर्वांचंच याच्यामध्ये ज्यांचं सहकार्य झालं, संपूर्ण लातूरची टीम असो, तालुकांची टीम असो आणि निश्चितच शहरांची टीमकडे जबाबदारी होतीच आहे. आम्ही फक्त तिथं एक निरीक्षक म्हणून असं काम केलेलं आहे. आणि सर्वांचं, मी माझ्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, आणि आम्ही सुरुवातीला मी जसं सांगितलं की उमेदवार जरी आमच्याकडे कमी असतील तरी मतदार हा बाळासाहेबांच्या मागं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. वंचितांची सत्ता यायला पाहिजे, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते आज इथं साकार होताना दिसत आहे. लातूर शहरामध्ये लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित आज जल्लोष करत असताना आज शिवशक्ती आणि भीमशक्ती बहुजनाचं हित आपण हे ब्रीदवाक्य घेतलेलं आहे. कशा पद्धतीत पाहता येईल? निश्चितच शिवशक्ती म्हणजे शिवरायांचं जे राज्य होतं की जाणता राजा ज्याला म्हणायचे, आणि त्या राज्यामध्ये कुणावरही अन्याय नाही व्हायचा. त्याचप्रमाणे भीमशक्ती म्हणजे ज्या बाबासाहेबांना जे संविधान बाबासाहेबांनी अपेक्षित केलं होतं, लोकशाहीला पूरक असं भारत देश निर्माण व्हायला पाहिजे होता, तिथं कुठेतरी तडा जात होता. तर ही जे शिवरायांची जी कल्पना होती आणि बाबासाहेबांची जी कल्पना होती त्या अनुषंगानं हा समेट आज लातूर जिल्ह्यामध्ये लातूर महानगरपालिकेच्या 2026च्या अनुषंगानं इथं साधल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि हा लोकशाहीचा विजय आहे. आणि इथं कुठंतरी सत्ताधारी जे आहेत, केंद्रापासून राज्यकर्ते जे आहेत, त्यांचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, भरपूर 1-2 डझन आमदार मंत्री येऊन गेले, तरी लोकांनी, जनतेने निवडणूक हातात घेतली होती. जनतेला कुठंतरी कळून चुकलं होतं. लाडक्या बहिणींना विशेषतः कळालं होतं. किती जरी संक्रांतीचा हप्ता नाही जरी पडला, जे आव्हान मी केलं होतं की आज आपण पाहतो की औसा तालुक्यातील अनुष्का पाटोळे हिचा मृत्यू होऊन 10-12 दिवस झाले, तरी यांनी प्रचार असा केला की लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही, लाडक्या बहिणीची जागा दाखवून देईल. तर झालं उलटं. लाडकी बहिणी खरंच सेन्सिटिव्ह आहे. लाडक्या बहिणीला कळतं माझं घर जळतं का मरतं, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं यांना याची जागा दाखवून दिलेली आहे. निवडणुका होणार आहेत, त्या अनुषंगानं काँग्रेस आणि वंचित पुन्हा ताकदीनं जनतेसमोर जाईल. आम्ही आमच्या जागा फुलफिल करत आहोत. योग्य वेळी जो आदेश येईल आपण बाळासाहेबांकडे, तो बाळासाहेबांच्या आदेशानं जे काही होईल ते होईल. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.